नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आत्ताच्या आधुनिक युगामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते तेव्हा प्राचीन काळात मानसिक उपचार कसे केले जायचे, त्यामागे अंतर्मनाची शक्ती कशी वापरली जायची याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. युगांपासून प्रत्येक खंडात, परंपरेत व संस्कृतीत लोकांना हे आतून वाटायचं की कुठेतर अशी उपचारक शक्ती आहे जी व्यक्तीच्या शारीरिक क्षमतांना आणि कार्यांना सामान्य स्थितीला आणून त्याला निरामय बनवू शकते. त्या गूढ शक्तीला विशिष्ट परिस्थितीत जागृत करता येतं. त्याद्वारे मानवी वेदनांचं उच्चाटन होतं. विश्वास खरा असल्याचे असंख्य पुरावे प्रत्येक देशाच्या इतिहासात आढळतात. जगाच्या प्राथमिक इतिहासात असं मानलं जायचं, लोकांवर चांगला किंवा वाईट परिणाम गुप्त करण्याची ताकद तसेच आजार बरे करण्याची शक्ती फक्त धर्मगुरू, साध्वी आणि पवित्र लोकांमध्ये आहे. त्यांच्याजवळ थेट ईश्वरानं प्रदान केलेली विशिष्ट शक्ती आहे, ज्यामुळे आजार देखील बरे होतात असा त्यांचा दावा होता. देशातील कानाकोपऱ्यात बरे करण्याच्या पद्धती जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी पण त्यात साधारणपणे ईश्वराची नम्रपणे प्रार्थना करणं, त्याला नैवेद्य अर्पण करणं अशा गोष्टी समाविष्ट होत्या. तसेच प्रत्येक आजारी व्यक्तीच्या शरीरावर हात ठेवून मंत्रोच्चार करणं, मंत्रलेले ताईत, सिद्ध अंगठ्या, प्रतिभा, भस्म इत्यादींचा वापर केला जायचा. प्राचीन रोमन काळात धर्मगुरू त्यांच्या देवळात रोग्याला काही गुंगी येणारी औषधे देत आणि संमोहनाद्वारे सूचना देत. रोग्याला सांगितलं जायचं की नक्कीच त्यांना ईश्वर भेट देईल व त्यांचा आजार बरा करेल आणि त्यानंतर अनेक रोगी रोगमुक्त व्हायचे. अधिकृत वैद्यकीय उपचाराने हात टेकलेले असतात व रोग्यांनी ही आशा सोडलेली असते. तेव्हा अशा अनधिकृत उपचारांना मात्र यश मिळतं. ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. जगाच्या सगळ्या भागातील अशा लोकांनी उपचार केले तर कसे? रोग्यांना त्या उपचारावर डोळे झाकून विश्वास ठेवला हेच याचं खरं उत्तर आहे. त्यांना स्वतःच्या अंतर्मनात वास्तव्य करून राहिलेली उपचारक शक्ती मुक्त झाल्यामुळे ते रोगमुक्त होतात. उपचारकाने वापरलेल्या पद्धती व इलाज जितक्या विलक्षण व हास्यास्पद तितकीच रोग्याने ती काहीतरी अवघडी गोष्ट, नक्कीच असाधारण शक्ती असणार असं मानण्याची शक्यता जास्त. अशा आशावादी उत्तेजित मानसिक अवस्थेमुळे रोग्यांच्या बाह्य मनाला व अंतर्मनाला स्वास्थ्याचं सूचना स्वीकारणं सोपं जातं. आता आपण अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊया. प्रार्थना करताना विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला मिळेलच. वरील वाक्य पुन्हा पुन्हा वाचा आणि त्यात वापरल्या गेलेल्या व्याकरणातील फरकांकडे लक्ष द्या. विश्वास ठेवणं व मिळत आहे ही क्रियापद वर्तमान काळात आहेत, तर मिळतील हे भविष्य काळात आहे. वाक्याच्या व्याकरणामधील सहज फरकाद्वारे लेखक आपल्याला खूपच महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. जर आपण यावर विश्वास ठेवला की आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे तर ती एक भविष्यातील गोष्ट म्हणून नक्कीच साकार होईल. या ठाम विश्वासातच या तंत्राचं यश आहे. तो विचार, ती कल्पना, ते चित्र आधीच भविष्यात बनून गेलं आहे. एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी ती जणू आधीच अस्तित्वात आहे असा विचार करायला हवा. विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करा. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींचा ठसा तीव्रतेने अंतर्मनावर ठसवा. तुमचा विचार, तुमची कल्पना, योजना आणि उद्दिष्ट हे मनाच्या पातळीवर इतकेच खरेखुरे आहे जितका तुमचा हात किंवा हृदय. बायबलमधील या तंत्राचा अवलंब करून तुम्ही तुमच्या नकारात्मक परिणाम देऊ शकणाऱ्या स्थिती आणि परिस्थिती किंवा योगायोगाने सगळे विचार नाहीसे करू शकता. तुम्ही मनात विचाररूपी बी पेरत आहात. ज्याला तुम्ही काही त्रास दिला नाही तर ते नक्कीच अंकुरित होऊन बाह्य जगात फळाफुलांनी डवरेल. जिजसने आस्था, विश्वास यांना सर्वाधिक महत्त्व दिले. तुम्हाला बायबलमध्ये सारखं वाचायला मिळेल की तुमच्या आस्थेनुसार तुम्हाला दिलं जाईल.
तुम्ही विशिष्ट प्रकारचे बी जमिनीत पेरता तेव्हा तुम्हाला विश्वास असतो की तुम्ही ज्या फळाचे बी पेरलं आहे तीच फळं तुम्हाला मिळतील. अशा रीतीने तुम्ही त्या शेतीच्या निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवता. पेराल तेच उगवेल यावर तुमचा विश्वास असतो. बायबलमध्ये ज्या आस्थेचं व विश्वासाचं वर्णन केलं आहे ती विचार करण्याची एक रीत आहे, मनाचा एक दृष्टिकोन आहे, एक आंतरिक निश्चितता आहे की बाह्य मनात ज्या विचाराचा पूर्णपणे स्वीकार केला जातो तो तुमच्या अंतर्मनात प्रत्यक्षात उतरेल. आस्था म्हणजे सत्य म्हणून स्वीकार करणे, विश्वास म्हणजे तर्कवितर्क करणाऱ्या बाह्य मनाचं म्हणणं ऐकायला नकार देणं, त्याचा अतिचिकित्सेचा आवाज बंद पाडणं आणि तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या दृष्टिकोनाला बाहू पसरून आलिंगन देणं. बायबलमध्ये अनेक उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक उदाहरण पाहूया. काही अंध लोकांच्या डोळ्यांना जिजसने स्पर्श केला आणि त्यांचं अंधत्व नाहीसं झालं, अशी एक आख्यायिका बायबलमध्ये आहे. त्या अंधांचा विश्वास, त्यांची श्रद्धा ही त्यांची महान अपेक्षा होती की काहीतरी चमत्कार घडणार आहे, आपली प्रार्थना फळणार आहे, अशी त्यांची आंतरिक भावना होती, ठाम श्रद्धा होती, म्हणून ते घडलं. हे त्रिकालबाधित तंत्र जगातील रोग बरे करणाऱ्या समूहांनी सारख्याच प्रमाणात वापरलं आहे, मग ते कोणत्याही धर्माशी संबंधित असो. हे बरे झालेल्या रोगांना जिजस निक्षून सांगतात की त्यांनी त्यांच्या बरे होण्याची चर्चा इतरांशी करू नये. जर त्यांनी तसं केलं तर त्यांना नास्तिक लोकांच्या शंकाकुल टीकेनं त्रस्त केलं असतं. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाला भीती, शंका व काळजीच्या विचाराने घेरलं असतं व त्यांच्या स्पर्शाने झालेला लाभ निष्प्रभ झाला असता. आता आपण सर्वव्यापी उपचार तत्व जाणून घेऊया. जगातील सर्व उपचार पद्धतीत एखादा अवयव आणि प्रक्रिया असावी की जी या सगळ्यांमध्ये सामायिक असावी. अर्थात तसंच आहे. तो उपचारक अवयव आहे अंतर्मन आणि ती उपचारक प्रक्रिया आहे विश्वास. तुमच्या मानसिक कार्यांची विभागणी केली जाते. एक बाह्य मनाला व दुसरं अंतर्मनाला दिलं जातं. तुमचं अंतर्मन नेहमी सूचना आणि आज्ञा या शक्तींच्या अधीन असतं. या उपचारात्मक तत्वांचा सारार्थ असा आहे की अधूनमधून स्वतःला आठवण करून द्या की उपचारक शक्ती माझ्याच अंतर्मनात आहे. विश्वास व श्रद्धा ही जमिनीत पेरलेल्या बीसारखी असते. जे बीज पेराल तेच फळ उगवेल. तुमच्या मनात कल्पनारूपी बीज पेरा, त्याला आशेचं खत पाणी द्या. एखाद्या पुस्तक लेखनाची, नव्या शोधाची किंवा नाटकाची कल्पना तुमच्या मनात जिवंत साकार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा की ती पूर्ण झाली आहे, ती खरोखरच वास्तवात साकार होईल. प्रार्थना करताना हे लक्षात घ्या की संपूर्णता, सौंदर्य आणि परिपूर्णता याबाबतचं तुमचं आंतरिक ज्ञान इतरांच्या अंतर्मनातील नकारात्मक रचना बदलू शकते. सगळे रोग प्रथम मनात उद्भवतात. रोगांचा शरीरावर तोपर्यंत काहीच परिणाम दिसून येत नाही जोपर्यंत त्यांच्याशी अनुरूप मनोधारणा होत नाही. बरे होण्याची एकच प्रक्रिया आहे, ती म्हणजे श्रद्धा. एकच उपचारक शक्ती आहे, ते म्हणजे तुमचं अंतर्मन. तुमचं अंतर्मन तुमच्या विचारांना प्रतिसाद देतं. श्रद्धेकडे तुमच्या मनातील विचार म्हणून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि